बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। मी 20 वर्ष सायबर पोलीस दलात काम केलंय। पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही। मी दररोज 2 गाड्या वापरून लोकेशन बदलत आहे। पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही असा दावा करणारा बीड पोलीस दलातील निलंबित अधिकारी रणजित कासले याने पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचं जाहीर केलंय। रणजित कासले याने धनंजय मुंडे आणि बीड पोलिसांवर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। त्यामुळे बीड पोलीस रणजित कासले याला शोधत होते, मात्र रणजित कासले हा गायब झाला होता। त्याने मध्यंतरी एक व्हिडिओ शेअर करून आपल्याला वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर मिळाल्याचा दावा केला होता। त्यामुळे रणजित कासले हा नेमका कुठे आहे याचा शोध बीड पोलिसांनी सुरू केला होता। या पार्श्वभूमीवर रणजित कासले याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे। त्यामध्ये त्याने म्हटले आहे की मी कालपासून काही लोकांच्या कमेंट वाचल्या, काही लोकांशी बोललो, वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला, तेव्हा मला असं जाणवलं की आता पळून उपयोग होणार नाही। मी आजपर्यंत प्रत्येक संकटाचा सामना केला आहे, त्यामुळे आताही मी परिस्थितीचा सामना करणार आहे। मी बीड पोलिसांना शरण जाणार आहे। सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, या सगळ्यात माझा बळी जाणार हे मला माहिती झाले आहे। मी पोलीस डिपार्टमेंट मीठ खाल्लेला आहे। मी जे आरोप केले ते मी सिद्ध करून दाखवेन आणि मी लवकरच माझे 2ही मोबाईल चालू करणार आहे। मला कॉल करू नका, मला त्रास होतो, मला मेसेज करा। मी मेसेज वाचतो आणि रिप्लाय देतो। मी ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। ते आता वॉशिंग मशीन मधून क्लीन होऊन बाहेर येणार आहेत। बीड पोलिसांनी मला पकडलं तरी हरकत नाही, मी पोलिसांसमोर हजर होऊन माझी लढाई लढेन असे कासले याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे। त्या ठिकाणी आल्यानंतर आपले माननीय एसपी सर नवनीत सर यांनी एलसीबीचे पीआय उस्मान शेख यांना नाही यांच्या टीमला पाठवलेलं इकडं पीएसआय मुरकुटे आणि काहीतरी एसआय का पीएसआय जगताप असं काहीतरी नाव आहे आणि अजून एक जण। मित्रांनो, काय गुन्हा केलाय हो मी? अजून माझ्या नावावर गुन्हा नोंद नाही। अरे एलसीबीचे पीआय उस्मान शेख साहेब, पहिले गुन्हा दाखल करा ना माझ्यावर आणि नंतर टीम पाठवा मला पकडण्यासाठी। कशाला त्रास देताय माझ्या गरीब घरच्यांना? त्रास द्यायचा मला एकट्याला द्या, माझ्या घरच्यांना देऊ नका आणि काही साध्य होणार नाही। सगळे समर्थ आहेत, सगळे स्ट्रॉंग आहेत। एवढे आम्ही कमजोर नाहीत। रेड्डी असलो म्हणून काय झालो, लातूरला भरपूर आमचा समाज आहे। उस्मान शेख साहेब राहिलेत ना एलसीबीला पीआय, तिथं व्यवस्थित राहा, नाही तर मग माझ्याशी जर पंगा घेतला आणि घाट आहे लक्षात ठेवा, माझ्या मागे एलसीबीची टीम पाठवता तुम्ही। काय गुन्हा केला मी? काय चुकी केली सांगा ना। तुम्ही कसे आले, कुठं होते परळीला आणि काय काय कांड केले? अजून मी पोलिसांच्या मागे लागलो नाही, लक्षात ठेवा मित्रांनो। जर पोलिसांच्या मागे लागलो ना मी तर मी सोडणार नाही एकेकाला। मग जिथं उजडायचं तिथं उजडू द्या। आजचा दिवस चांगला आहे, शुभ दिवस आहे आणि हे असले नाटकं करू नका। एसपीचं ते काय चोळण्यासाठी झेलण्यासाठी, इमानदारीने नोकरी करा, ड्युटी करा, मला मजबूर करू नका उस्मान शेख साहेब। चला, काही वकील, काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला असं जाणवलं की असं पळून उपयोग होणार नाही। कुठल्याही संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे। त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। कारण सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे। तर मी लवकरच म्हणजे माझे 2ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच 5-10 मिनिटानंतर। मला कॉल करू नका, मला त्रास होतो, मला मेसेज करा, मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो आणि रिप्लाय देतो। तर मित्रांनो, कारण काय आता मी ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीन मधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत। तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे, मला माहिती आहे। माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत। आता तर एक झालाय, अजून 2-4 होतील। तर मित्रांनो, त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही, कारण ते माझं डिपार्टमेंट आहे, मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं। तर मित्रांनो, हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार, त्यामध्ये काही वाद नाही। जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला एवढंच सांगायचं होतं। चला, गुड बाय मित्रांनो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.